जे 2-5 हजारांनी पराभूत होणारे होते ते लाखांनी निवडून आले आणि माझ्यासारखा उमेदवार जो लाखांनी निवडून येणार होता तो कुठेतरी काटावरती या निवडणुकीमध्ये तुम्हाला निवडून आलेला दिसतोय। माझा माळशिरस मतदारसंघामध्ये मार्कडवाडीच्या विषयानं त्या ठिकाणी तोंड फुटलं। लोकांनी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी उठाव केला आणि आमच्या मताची मार्कडवाडीमध्ये पडताळणी झाली पाहिजे ही आग्रही भूमिका घेतली। पोलिसांनी विरोध केला तरी सुद्धा गावकऱ्यांनी सगळी तयारी केली आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं बळ वापरून त्या ठिकाणी ती म्हणजे पडताळणी त्या ठिकाणी थांबवण्यात आली। परंतु तालुक्यातील आक्रोश काय थांबायचा दिसत नाही। काल दानोरेमध्ये ग्रामसभा झाली। त्या ग्रामसभेमध्ये लोकांनी आपले हात वर करून 1206 लोकांनी म्हणजे त्या गावामध्ये मला 963 एवढीच मतं आहेत आणि 1206 लोकांनी हात वर करून मतदान केलं। म्हणजे जवळजवळ 243 मताचा फरक धानोरे या गावामध्ये सुद्धा मला त्या ठिकाणी दिसला आणि त्यासाठी धानोरे गावाने ही दोन्ही पुस्तकं आहेत ही इलेक्शन कमिशनकडे आम्ही 23 तारखेला जाणार आहोत आणि 23 तारखेला हे प्रतिज्ञापत्रासह धानोरे गावामधील मार्कडवाडी गावामधील लोकांनी आम्हाला अफिडेविट करून दिलेला आहे आणि तुम्ही हे निवडणूक आयोगासमोर मांडून आमच्या गावामध्ये इलेक्शन कमिशननं आमच्या गावामधली मतं गेली कुठं हे बॅलेट पेपरवर दाखवू द्या किंवा त्या व्हीव्हीपॅट मधून चिठ्ठी बाहेर काढून दाखवू द्या अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केलेला आहे। काल धानोरे गावामधला हा उठाव हा निवडणूक आयोगाला आणि या व्यवस्थेला इशारा देणार आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये गेल्या महिन्यापूर्वी मतदानाची किंवा मतदानानंतरची आकडेवारी आलेली आहे ती चकित करणारी आहे। लोकांचं मती भ्रमिष्ट करणारे आहे आणि 22 आणि 23 तारखेला आम्ही आणि बच्चू भाऊ कडू आम्ही दोघेही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची भेट घेणार आहोत। त्या ठिकाणी मार्कडवाडी दानोरे या ठिकाणच्या लोकांची प्रतिज्ञापत्र की आम्ही एवढं मतदान केलेलं होतं आणि आमची मतं गेली कुठं आणि त्याची तपासणी करून द्या अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्याच दिवशी हा माझा राजीनामा त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि इलेक्शन कमिशनकडं मी माझ्या मतदारसंघाचा म्हणजे आमदारकीचा त्या ठिकाणी राजीनामा देतोय। या माळशिरस तालुक्यामध्ये पुन्हा निवडणूक तुम्ही घेतली पाहिजे ही भूमिका बॅलेटवरती घेतली पाहिजे किंवा व्हीव्हीपॅट मधून चिठ्ठी बाहेर आमच्या मतदाराच्या हातामध्ये आली पाहिजे आणि त्या पद्धतीची निवडणूक या मतदारसंघामध्ये झाली पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही दिल्लीला निघालो आहोत। जर जनता त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन आमचं ऐकलं नाही तर मात्र आम्ही आणि बच्चूभाऊ जंतर मंतरवरती त्या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहोत आणि त्या पुढची दिशा आम्ही दिल्लीमध्ये जाहीर करू। केजरीवाल त्यात सहभागी होणार नाही, केजरीवालची हीच भूमिका आहे। केजरीवाल सुद्धा दिल्लीमध्ये याच विषयानं भांडतायत। केजरीवालची माझी बैठक झाली होती। केजरीवाल सुद्धा इलेक्शन कमिशनकडे याच विषयानं आमच्या सोबत येतील। आम्ही त्या ठिकाणी भेटल्यानंतर आमची चर्चा करू आणि केजरीवाल येतील, काँग्रेसवाले येतील, राहुल गांधींना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहोत आणि हे जे सगळं या महाराष्ट्रामध्ये गोलमाल झालेला आहे याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे। पवार साहेब असणार आहेत त्या दिवशी? नाही, पवार साहेबांशी पाठीमागे चर्चा झालेली होती आणि पवार साहेबांनी हे सगळं तयार कराय आणि इलेक्शन कमिशनकडे दाखल करायला सांगितलेलं आहे आणि सगळ्या या UPA घटकाची एकत्रित आपण मीटिंग लावू। त्यामध्ये देशभरामधले सगळे त्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, प्रमुख असतील, त्यांना सगळ्यांना बोलवून घेऊन आपण हा विषय पुढे घेऊन जाऊ ही पवार साहेबांची भूमिका आहे। आता ही किती लोकांची प्रतिज्ञापत्र आपण सादर करणार आहोत?
दानोरेमधल्या 1200 लोकांची प्रतिज्ञापत्र आहेत आणि मार्कडवाडीमधल्या 1460 लोकांची प्रतिज्ञापत्र आहेत ही मुख्य की निवडणूक आहे. आम्ही तुम्हाला मतदान केलं होतं. मार्कडवाडीमध्ये मला 843 मतं आहेत आणि 1400 लोकांनी त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र करून दिलेलं आहे. दानोरेमध्ये मला 963 मतं आहेत आणि 1206 लोकांनी हात वर करून आणि 1200 लोकांनी प्रतिज्ञापत्र करून या ठिकाणी इलेक्शन कमिशनच्या नावानं आणि तसा ग्रामसभेचा ठराव दिलेला आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही भेटणार आहोत. आंदोलन बेमुदत असणार. आता त्या ठिकाणची दिशा ठरेल, त्या ठिकाणची परिस्थिती पाहून आम्ही ठरवू, पण जंतर मंतरवरती आंदोलन हे होणार बच्चूभाऊ आणि आम्ही करणार. थँक्यू.